जय जिजाऊ जय शिवराय। आज आपण गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला विरोध केल्यामुळे एकत्र जमलोय। मला या दोन चोरांना प्रश्न विचारायचे। त्यांनी त्या दोन चोट्यांनी ना उत्तर द्यावं। पहिला प्रश्न त्या गोप्याला विचारायचा आहे, माधुर चौदाला। जेव्हा अहिल्याबाई होळकरांचा घाट पाडला गेला तेव्हा तुझी आई कुठे घाली तेव्हा विरोध नाही केलास तुझ्या गोष्टीला। दुसरा प्रश्न, अख्ख्या महाराष्ट्रात त्या औरंगजेबाच्या कबरीला विरोध केला जात होता। तू हिंदुत्वाच्या नावावर चौकात भाषण ठोकितो तेव्हा तुझी माय कुठे दिसत होता? त्या औरंगजेबाची कबर झाकायला एकटा बाळराजावर गेलता आणि छाती ठोकताना गेलता आणि ती झाकून आलता। माधर चौदा मला हिंदुत्व शिकायचं नाही। तू फक्त त्या देवेंद्र फडणवीसची दलाली करण्यासाठी गोप्या काम करतो। तू काय आम्हाला बारामतीला समजू नको, आम्ही मराठी आहोत। तुझ्या मागून कुठून काढतो कसं काढत कसं राहायला हे तर काय कुठल्याच गिरतीतलं नाही। याला घर ओबीसी नाहीये आणि ओपन नाही। या लक्ष्मण हाकेनी माय घालेनी याला नाहीच केंद्र होता ना, त्याच्या दीपक भाऊला का आंदोलनाला पाठिंबा द्यायला गेला नाही? कुठे गेला? त्यावेळेस धनगर नव्हता का ओबीसी नव्हता? प्रत्येक ठिकाणी हा जिथं याला दलालकी मिळाली तिथं हा पळाला। याला मी एवढंच सांगेन, तू जिथं आम्हाला विरोध करशील तिथं हे बघ बाळराजावर बोलत नाही, डायरेक्ट फटतो आणि हा आपला काय करतो। मला खरं सांगतो, मला बोलता येत नाही। मी गेल्या 3 वर्षापासून संघटनेचा अध्यक्ष, अगोदर मी एक कार्यकर्ता म्हणून समाजाचं काम करत होतो। भाषण करणं हे काय आपल्या तत्वात करता येत नाही, पण मी जेव्हाही बोलतो ना, बीबीच्या बेटापासून बोलतो। मी तुम्हा सर्वांना एकच शब्द देतो, काहीही झालं तरी छत्रपती शिवाजी महाराज आहे तिथंच राहतील, कोणीही काढू शकणार नाही। कोणता एसपी, कोणता कलेक्टर, कोणतं सरकार यांना आपण मोजत नाही। आमचं एकच सरकार आहे, छत्रपती शिवाजी महाराज। आणि राहिला प्रश्न आजच्या स्थितीला ओबीसी मराठा वाद लावण्याचं जे काम केलं जात आहे, मी तुम्हा सर्वांना सांगतो, आताही आपण या गावात जर फिरलो तर धनगर समाजातल्या 70-80% लोकांची भावना ही आहे, छत्रपती शिवाजी महाराज जिथे बसले तिथे बसू द्या। मोजके 10-20% तुझे ज्यांना हे यांची पोटदुखी होती आणि त्यासाठी हे माय घालते।